नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सगळीकडेच पाहायला मिळते, तर सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे. आता देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपचा 2 खासदारांपासून सुरू झालेला प्रवास आज अबकी बार 400 पार पर्यंत पोहोचलाय. तर आतापर्यंत भाजपला किती टक्के मतं मिळाली, तसंच मागच्या निवडणुकातील भाजपची कामगिरी कशी होती, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात असून मागच्या निवडणुकातील कामगिरीचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी उणीवांवर विविध पक्षांकडून लक्ष केंद्रित केलं जाते. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपचा 2 खासदारांपासून सुरू झालेला प्रवास आज मिशन 400 पर्यंत जाऊन पोहोचला असून 1999 मध्ये भाजपला 23.8% मतं मिळाली, तर 2004 मध्ये 22.2%, 2009 मध्ये 18.8%, तसंच 2014 मध्ये 31.3% आणि 2019 मध्ये 37.7% मतं. तर मागच्या निवडणुकातील भाजपची कामगिरी ही कशी होती, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1984 साली भाजपने 229 जागा लढवल्या व 2 जागांवर विजय मिळवला. 1989 साली भाजपने 225 जागांवर निवडणूक लढवली व 85 जागांवर विजय मिळवला. 1989 साली भाजपने 477 जागांवर निवडणूक लढवली असून त्यातल्या 120 जागांवर विजय मिळवला. 1996 साली भाजपने 451 जागांवर निवडणूक लढवली असून 161 जागांवर विजय मिळवला. 1998 साली भाजपने 388 जागांवर निवडणूक लढवली व 182 जागांवर विजय मिळवला. 1999 साली भाजपने 339 जागांवर निवडणूक लढवली असून 182 जागांवर भाजपने विजय मिळवला. तसंच 2004 साली भाजपने 364 जागांवर निवडणूक लढवली असून त्यातल्या 138 जागांवर विजय मिळवला. 2009 साली भाजपने 433 जागांवर निवडणूक लढवली असून त्यातल्या 116 जागांवर भाजपनं विजय मिळवला. तसंच 2014 साली भाजपनं 428 जागांवर निवडणूक लढवली व 282 जागांवर भाजप निवडून आला. 2019 मध्ये भाजपने 436 जागांवर निवडणूक लढवली असून 303 जागांवर भाजपनं विजय मिळवला. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.